महत्त्वाच्या सेविंग टिप्स. शिलाई मशीन वर्षानुवर्ष चांगले काम न काढता चालावी असं वाटत असेल तर शिवणकाम झालं की 2-3 तेलाचे थेंब मशीनमध्ये नक्कीच टाका. याने वर्षानुवर्ष मशीन छान टिकते. ब्लाऊजची पूर्ण लांबीचं माप घेताना मागील मापापेक्षा पुढच्या मापाला अर्धा ते 1 इंच जास्त घ्या. याने होतं असं की ब्लाऊज रेडी होईल तेव्हा घातल्यानंतर मागून पुढे किंवा वरखाली होणार नाही. ब्लाऊज हाफ कॉलर असो किंवा बोटनेक शोल्डर नेहमी अर्धा घ्या, म्हणजे त्याचं फिटिंग हे नेहमी छान येईल. बोटनेक जेवढा तेवढाच शोल्डरचा मुंडाही घ्यावा, म्हणजे काखेत खेचल्यासारखं होणार नाही. ब्लाऊज पीस कट करायच्या आधी रफ पेपरवर नेहमी कटिंग करून घ्या. याने होतं असं की आपला बराच कपडा वाचतो, कपड्यावर ॲडजस्टही करता येतो, त्याच्यामुळे आपला ब्लाऊज पीस हा वाया जात नाही. नवीन बिगिनर्स जेव्हा कटिंग आणि स्टिचिंग शिकत असतात तेव्हा नेहमी घरच्या जुन्या कपड्यांचा वापर करावा. जोपर्यंत परफेक्ट शिवण जमत नाही त्यानंतर नवीन पीसवर प्रॅक्टिस करा. यामुळे बराच वायफळ खर्च वाचेल. शिलाई मशीनचं काम झाल्यानंतर मशीनची वादी आणि सुई न विसरता साईडला काढून ठेवा. लहान मुलांना कुठलीही इजा होऊ नये आणि मशीनचीही काळजी घेतली जाईल, यामुळे नक्कीच ही थोडीफार काळजी घेणं हे गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब